लोकसभेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक आणि महानगरपालिकेची, हे प्रत्येक मला वाटतं की वेगवेगळ्या मोदींच्या नेतृत्वातली निवडणूक झाली. विधानसभा मला वाटतं राज्यातले निर्णय देवेंद्रजींनी केलेले असतील, कॉर्पोरेशनला व्यक्तिगत असतं. तर मला वाटतं लोकांचं ठरलेलं असतं की आपल्याला ह्यावेळी कोणाला मतदान करायचंय, काय करायचंय. आणि आता नागरिक सुज्ञ आहेत, ते ठरवतात. फक्त सोशल मीडियावर न जाता व्यक्तिगत कामं असतील, नागरिकांची संपर्क असेल, पक्षाचा अजेंडा असेल, जो तो राबवतो, त्यासाठी मला वाटतं नागरिक कटिबद्ध असतात. त्या अशाप्रमाणे हे कामकाज आहे. असं काही मताधिक्य कमी झालं ह्यापेक्षा नागरिकांची नाळ असणं, नागरिकांची कामं करणं आणि पार्टीचा अजेंडा पोहोचवणं हा महत्वाचा उद्देश आहे. म्हणजे पर्वतीमध्ये आता तुम्ही फिरतायत, तुमचं विधानसभेच्या दृष्टीनेच काम सुरू आहे आणि तशी तयारी सुरू आहे का? मतदारसंघाची बांधणी तुमच्याकडनं तशी सुरू आहे? हा, आता आम्हाला जाणवलं की जवळजवळ नाव नोंदणीमध्ये बघितलं 21,000 नावं गायब झाली होती. तर आता आम्ही नाव नोंदणी अभियान सुरू केले. जे ह्या मतदारसंघात उणेवा आहेत, जे वंचित झालेत, ते नाव नोंदणी अभियानाचा प्रकल्प करतोय. मेडिकलचं बघितलं, अनेक वस्त्यांमध्ये गोरगरिबांना मेडिकल सुविधा मिळत नाही, तो प्रकल्प करतोय. मला असं वाटतं की राज्य शासनाची योजना आहे, केंद्राची योजना आहे, त्या लोकांपर्यंत पोहोचवणं, अशा योजना करत नागरिकांना पोहोचणं, मला वाटतं जनतेचं हित बघणं, पार्टीचा अजेंडा पोहोचवणं आणि कार्यकर्ता म्हणून मी व माझी टीम हे काम करणं, मला वाटतं पार्टी, बीजेपी, कमळ आणि कार्यकर्ता हे धरले आणि विकासाच्या दृष्टीने जे जे करतील ते करण्याचा आमचा मानस राहणार आहे.